स्वाधीन झाले. बाबासाहेब त्यांना समजावून सांगत होते की या देशामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती झालेली आहे. बाबासाहेब म्हणतात मला जर समजून घ्यायचं असेल तर 3 ग्रंथ वाचावे लागतील. केवळ बुद्धांचा धम्म वाचल्यामुळे तुम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांती समजणार नाही. तुम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांती सुद्धा समजून घ्यावं लागेल. क्रांती आणि प्रतिक्रांती जरी समजली तर तुम्हाला बुद्ध आणि कार्ल मार्क्स समजून घ्यावं लागेल, नाही तर लोक कुणीकडे चालले जायचे. चीन आज चायनासारखा देश कार्ल मार्क्सकडे गेला. बाबासाहेबांचा आरोप आहे चायनाला लोक बुद्धिस्ट कंट्री म्हणते, पण बाबासाहेबांनी चायनाला आरोप केला. बाबासाहेब म्हणतात जर त्यांना बुद्ध समजला तर ते चायना त्यांनी कार्ल मार्क्स का स्वीकारला? ते मार्क्सवादी का आहे? बुद्धिस्ट लोक कधी मार्क्सवादी होऊ शकतात का? याचा अर्थ त्यांनी बुद्धाला समजून घेतलं नाही, बुद्धाच्या क्रांतीला त्यांनी समजून घेतलं नाही हे त्यांना म्हणायचं आहे. आणि तुम्हाला माहित असेल की डॉक्टर भगत आनंद कौशल्य केदारनाथ पांडे ब्राह्मण आणि उत्तर प्रदेशचे ज्यांनी या धर्माचं विश्लेषण केलं, त्यांनी हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं आणि कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी केस लढली. तो खूप वेगळा माणूस आहे आणि विचारवंत सुद्धा आहे असं मला मानायचं आहे. त्यांच्याशी बाबासाहेबांनी चर्चा केली, मुंबईला दादरला चर्चा केली आणि ते विहारात बसले होते. बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर चर्चा केल्यानंतर चर्चा करताना म्हटलं किंवा प्रश्न कसा निर्माण करायचे, म्हणजे त्या भंतीजीच्या डोक्यामध्ये प्रश्न कसे निर्माण करायचे. कारण भिक्षू जे आहे त्यांना डायरेक्ट आपण म्हणू शकत नाही, कारण गुरु आहे आपले. कारण दीक्षा घेतल्यानंतर मग बाबासाहेबांनी त्यांना आणि सहज प्रश्न केला. भंतीजी बोले आपको बुद्ध की कोणती प्रतिमा पसंद आहे? तर खूप साऱ्या मूर्ती लावलेल्या होत्या. तर त्यांना आनंद झाला. भगत आनंद कौशल्य वाटलं की हे चेला आहे, मला काहीतरी विचारतात. म्हणजे आनंद झाला, गदगदून गेले आणि मस्त आनंद होऊन त्यांनी सांगितलं की बाबासाहेब ध्यानात दगड ठेवला बुद्ध म्हणजे बहुत पसंत आहे. असं म्हटल्यावर मग बाबासाहेबांना ताबडतोब त्यांनी उत्तर केलं. भंतेजी बोले आय डोंट लाइक मेडिटेशन अँड प्रोसेस बुद्धा, आय वांट टू ओपन आय म्हणून की वर्किंग बुद्धा. तो ध्यानात बुद्ध म्हणजे बिलकुल पसंत नाही. ते बाबासाहेबांचे स्टेटमेंट आहे, माझं. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धर्माचं भविष्यामध्ये जे पुस्तक लिहिलं त्यामध्ये सगळा सार सांगितला आणि सांगितलं की मला ध्यानस्थ बुद्ध नाही, आय डोंट लाइक मेडिटेशन अँड क्लोज आईज बुद्धा, आय वांट ओपन आईज अँड वर्किंग बुद्धा. म्हणजे ध्यानस्थ बुद्ध बिलकुल पसंत नाही. मग भंतीजीने विचारलं अरे आपको बुद्ध पसंत नाही, ध्यानस्थ बुद्ध पसंत नाही, तो आपको कोणता बुद्ध पसंत आहे? बाबासाहेबांनी भंतीजीला त्या मूर्तीचं नाव सांगितलं जे सारनाथला आहे. बाबासाहेबांनी सांगितलं ती भिक्षा पात्र घेऊन आहे आणि चालती मूर्ती आहे आणि ते भिक्षूला सांगत आहे आणि ते धम्म चक्रप्रवर्तन गाथा, धम्मचक्र प्रवर्तन सूत्राची गाथा भंतेजीला बाबासाहेबांनी सांगितलं. म्हटलं विचारात भिक्कवे चारिकण बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांना कंपाय अत्ता हिताय सुखाय मनुष्यानं देशित भिक्कवे धम्म आजी कल्याण मज्ज कल्याण परिवर्तन कल्याण सप्त सभे जन केवळ परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाश. म्हणजे काय की बहुजनाच्या कल्याणासाठी तुम्ही फिरत राहा, अहोरात्र फिरा. बुद्ध 45 वर्षे फिरले परंतु बुद्धाला बसवलं. आपल्या इथं फार चांगलं एक मोठं काम केलं, म्हणजे आपल्या इथं उभी मूर्ती आहे. ज्या माणसाने 45 वर्ष या देशामध्ये क्रांती केली त्या माणसाला बसवलं आणि डोळे मिटून बसवलं. बाबासाहेब म्हणतात आय डोंट लाइक मेडिटेशन अँड क्लोज आईज बुद्धा, आय वांट ओपन आईज अँड वर्किंग बुद्धा. ते काम करणारा चालता बुद्ध मला पाहिजे आणि ती क्रांती मला पाहिजे, बाबासाहेबाला पाहिजे. आणि हे काम संत चळवळीने केलं. सर या देशामध्ये संत परंपरा आहे, या देशामध्ये संत परंपरा ज्यांनी चालवली, ज्या संतांनी चालवली त्यांनी मूळ धर्म मूळ विचार बुद्धाची मूळ क्रांती चालवली. त्याच्यामध्ये तुम्हाला संत शेवाळार महाराज माहिती असेल, मी नेहमी उदाहरण सांगतो. संत शेवाळार महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य मूळ धम्म आहे, त्या मूळ धम्मासंदर्भामध्ये. आता बुद्धाने जे आनंदाला सांगितलं होतं की आता दीप भव, तेच काम संत शेवाळार महाराजांनी वाड्या तांड्यावर जाऊन सांगितलं. ते त्यांच्या समूहाला तेव्हा सांगायचे. आता त्यांचं ब्राह्मणीकरण तो भाग वेगळा, परंतु त्यांचा उद्देश होता तो त्यांच्या लोकांना काय सांगायचे, परबाती उठी उठे बांबळे मुंड मत देखो. आज लोक म्हणतात परबाती उठी उठे बांबळे मुंड मत देखो, हम सब काळी माते लोक था तम स्वतः तमे जीवने उजाळला सकतो कोई केती कमी छेनी केनी भजो मत केनी तुझो मत स्वतः रड स्वतः कर दीजो भजनी वेळ घालेपेक्षा करणी करे शिको मार शिकवाडी पर ध्यान दीजो जाणतो सांगतो तसंच मानतो. डायरेक्ट कुठल्या गोष्टीला मानू नका, त्या गोष्टीला हे करा, त्याचा चिकित्सा करा आणि नंतर माना, असं संत शेवाळार महाराजांनी सांगितलं. परंतु त्याचं प्रामाणिक लोकांना त्याचं काहीच कळलं नाही. कारण त्यांच्या जे भटकेमुक्त लोक आहेत त्यांच्या पारंपरिक गोष्टीमध्ये सुद्धा धर्म दिला आहे आणि त्यांच्यामध्ये कशा आक्रमण पूर्ण केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला गीत गाणे आढळले. आर्य दामरिया दाम लगाले महाराष्ट्रीना माहिती असं गाणे. आर्य दामरिया दाम लगाले म्हणजे आर्यांनी आमच्यावर आक्रमण केलं. आर्य दामरिया दाम लगाले महाराष्ट्रीना नाही केलं, आमच्या सेनानायकाला आर्यांनी मारलं. आता कुठं जाऊ, हडप्पा नासरीने घरा जाऊ. आता ते आपल्या हडप्पा संस्कृती तिथं कधी जायचं मग त्याच्यानं आपल्याला टाकलं.
ही संस्कृती आहे, ही संस्कृती आपल्याला कळली पाहिजे. ही महान संस्कृतीची देण आहे, ती आपल्यापर्यंत बाबासाहेबांनी दिली आहे, ती आपल्याला कळली पाहिजे. आणि बाबासाहेबांचा तिसरे उद्देश सांगितले, तुम्हाला सांगितलं असेल टू प्रोड्यूस ए बुद्धिस्ट बायबल. बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला, त्यानंतर भिक्षू संघाचं गठन जे आहे हे चेंज केलं पाहिजे. त्याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन, पुनर्बांधणी केली पाहिजे संघाची, भिक्षू संघाची. याच्यामध्ये बाबासाहेबांनी आखणी करताना सांगितलं की टू मेक चेंजेस इन द ऑर्गनायझेशन, एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द भिक्षू संघ. ते माझं नाही सांगितलं, बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धर्माचं भविष्य असं नावाचं पुस्तक लिहिलं बाबासाहेब. नाही का ते म्हणतात, त्यांनी 3 पॉईंट सांगितले. जर या देशामध्ये बुद्धिझमला एस्टॅब्लिश करायचे असेल, भारत बौद्धमय करायचा असेल, जगामध्ये बुद्ध धर्म पोहोचवायचा असेल, तर तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. एक गोष्ट मी केलेली आहे, दुसरी गोष्ट करण्यासाठी मी प्रयत्नशील होतो. कोणती होती? टू प्रोड्यूस ए बुद्धिस्ट बायबल. बाबासाहेबांनी ते काम केलं. दुसरं, टू मेक चेंजेस इन द ऑर्गनायझेशन, एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द भिक्षू संघात. भिक्षू संघाच्या उद्देश आणि ऑब्जेक्ट मध्ये परिवर्तन करावं लागेल. बाबासाहेबांनी त्यांचे जिवंतपणे परिवर्तन केलं. बाबासाहेबांनी धर्मांतराच्या बद्दल एक संघटना काढली. त्या संघटनेचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा. बौद्ध व्हायच्या अगोदर जगामध्ये कुठंच असं धर्माच्या अगोदर एखाद्या माणसाने काम केलं कुठेच नाही. बाबासाहेबांची संघटना आहे भारतीय बौद्ध महासभा, धर्मांतर करायच्या अगोदर. आणि सांगितलं की हे लोक दर एकाला दीक्षा द्यावी. भिक्षूचं काम नाही, याच लोकांनी प्रचार करावा. हे असं काही जरुरी नाही की विषय कशाधारित हे काही प्रचार करतील, असं काही नाही आहे. आणि तिसरं त्यांनी महत्वपूर्ण गोष्ट सांगितली, टू सेट अप ए वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन. जगामध्ये जर तुम्हाला बुद्धिझम एस्टॅब्लिश करायचं असेल, तर तुम्हाला जगाचे जे बुद्धिस्ट लोक आहेत, ज्याच्यामध्ये आजही आंबेडकरी लोक आहेत बुद्धिस्टामध्ये, जगामध्ये सुद्धा बाबासाहेब पोहोचले, त्यांच्यापर्यंत आपली लिंक गेली पाहिजे आणि त्यांच्यासोबत आपल्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि त्या आधारावर आपले धर्माची मूर्त आपल्या देशामध्ये जे काही आपल्याला क्रांती करायची असेल, ते क्रांती आपण करू शकतो. कारण आपल्याला ते सेटअप